हॅलो, मी तनू. आजच्या व्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आज आम्ही चाललो आहेत खवणेला कायाकिंगसाठी. चला तर मग आज आपण तिकडचं व्लॉग बघूया. तर आम्ही आता निघालो आहोत खवणेला जाण्यासाठी. गाडी घेतली ही बघा. आम्ही दोघांनी सेम सेम टॉप घातली आहे. इकडनं मयू आणि पारस येत आहे, त्यांची आम्ही वाट बघत आहोत. तर म्हटलं मयू आणि पारस येईपर्यंत आम्ही जरा खाली जातो. तोपर्यंत अनिशाकडनं आम्ही पैसे घेतले. फिरायला जायला पैसे नव्हते आमच्याकडे म्हणून. मग तोपर्यंत हिच्यासोबत गप्पा मारत थांबलो. त्यांची दोघांची वाट बघून ही तोपर्यंत इकडे गॉगल वगैरे लावून शायनिंग होती. आता दूर दूर तरी मयू आणि पारस कुठे दिसत नव्हते. नाही एवढा का लेट होतोय का माहिती. आम्हाला जायचं पण होतं लवकर आणि लवकर घरी यायचं होतं. सो त्यांची वाट बघत बघत आम्ही इथे मस्त तोपर्यंत थंडा प्यायलो, मस्त गप्पा मारल्या. आमच्या गप्पा रंगेपर्यंत तेवढ्यात हे दोघं पण आले. मग आम्ही आता निघालो खवणेला जायला. फायनली आम्ही पोचलो खवणे कायक्स इथे. रोज इथे इतका रश असतो ना, पण आज थोडा रश कमी दिसत होता, त्यामुळे जरा बरं वाटलं. म्हटलं मस्त एन्जॉय करायला भेटेल. आणि हा बघा इकडे इथे भावांची टी शर्ट घालतात. हा सगळी टी शर्ट माझीच चोरतो बघा. माझा टी शर्ट घालून आलाय. पहिल्यांदा आम्हाला लाईफ जॅकेट वगैरे सगळं घालायला दिलं त्यांनी. त्याच्यानंतर कसं कायामध्ये कसं बसायचं, कायक्स मध्ये कशी चालवायची याची सगळी इन्फॉर्मेशन त्यांनी सांगितली. राईट साइड जाऊचा, लेफ्ट साइड मारा, राईट साइड लेफ्ट मारा, लेफ्ट साइड राईट इथे मारा. पुढे वाटतं काही झाडात फुलं झाडात केला झाडात गेल्या आणि पुढे टाकलं मागे पाणी पुढे टाकलं इथलं होतं इधर बस वाह बसायचं सीटवर बसायचं थांब वाईट करते आता जाऊ ना. आता झालं मोबाईल आमच्याकडे घेऊन काय करतो लागलो. घेऊन मी मारणार नाही. त्यांनी संपूर्ण माहिती देतात आम्ही बसलो बोटीमध्ये, चक्कू हातात घेतला आणि कायाक्स चालवायला सुरू केली. सगळ्या रील्स बघून आम्हाला एवढं एक्सायटेड झालेलं की कांदळवनाची सफारी, मँग्रोव्ज, केव्ज वगैरे सगळं बघण्यासाठी आम्ही खूप एक्सायटेड होतो. कायाक्स चालवायला सुरुवात केली, तसं थोडं सेट झालो आणि त्यानंतर आमची कायाक्स दिशा घ्यायला सुरुवात झाली. चला तर मग बघूया आमची कांदळवनाची सफारी आणि आजचे खवणेचं कायाकिंग.
फायनली आम्ही या कांदळवनातून जो फिश पेडिक्युलर पॉइंट म्हणून होता तिथे आम्ही पोचलो. मग कायक्समधून उतरून हे नॅचरल फिश पेडिक्युलर आम्हाला करून घ्यायचं होतं. मग मी उतरत होते बघा. उतरताना मला वाटलं आता पडतेच की काय पाण्यात. नशीब वाचली. फायनली कसं तरी उतरली. तिथला जो पूर्ण व्ह्यू आहे ना एकदम पीसफुल व्ह्यू आहे. एकदा भेट नक्कीच द्या तुम्ही. आणि हे नॅचरल फिश पेडिक्युलर करून घेण्यासाठी मी पाय पाण्यात ठेवले आणि एकदम हे मासे पायानं गुदगुले करत होते. एकदम मस्त वाटत होतं. हे पेडिक्युलर करून घेतल्यानंतर आम्ही आता रिटर्न जायला निघालो. बाकी पण आम्हाला खूप फिरायचं होतं. मग आम्ही पार्टनर चेंज केले कारण की भक्ती दिदी आणि पारस काय चालवत नव्हतं नीट. त्यामुळे ती कंटाळलेली. म्हणून मग चेंज
कायाकिंग करून तर संपलं. त्याच्यानंतर आम्हाला भूक लागलेली म्हणून येताना वाटेत एक हॉटेल भेटलं. तिथे गेलो. म्हटलं मस्त काहीतरी जेवायचं. तर मेनू कार्ड वगैरे बघितलं तर आम्हाला बटर चिकन खायचं होतं. पण बटर चिकन ऑर्डर केलं पण इथे ते बोलले एवढ्यात अवेलेबल नाही आहे, संध्याकाळी 4-5-6 वाजता या. मग भूक तर जाम लागलेली म्हणून म्हटलं स्टार्टर काहीतरी ऑर्डर करूया. क्रिस्पी ऑर्डर करून आलो. तोपर्यंत म्हटलं कोल्ड्रिंक काहीतरी पिऊया म्हणून स्प्राईट घेतले आणि 2 कोल्ड्रिंक पिले. आणि त्यानंतर आम्ही क्रिस्पी ऑर्डर केलेली, चिकन क्रिस्पी. चला मग इथे फक्त क्रिस्पी खाल्ली आणि पुढे म्हटलं जे हॉटेल भेटेल तिथे मस्तपैकी जेवूया. मग जाताना आम्ही हॉटेल कारगिल इथे जेवायला गेलो. मस्त हॉटेल आहे एकदम. सिटिंग अरेंजमेंट वगैरे एकदम प्रॉपर आहे. छान आहे हॉटेल एकदम. मग आम्ही एका ठिकाणी बसलो आणि म्हटलं काय ऑर्डर करूया. तोपर्यंत त्यांनी कांदा लिंबू आणून दिलं. आम्ही चिकन मोगलाई, रोटी आणि चपाती ऑर्डर केलेली. हे बघा आमचं चिकन मोगलाई पण आलेलं. मग मी यांना सर्व केलं सगळ्यांना. इथे मस्त जेवलं वगैरे. टेस्टर एकदम मस्त होती जेवणाची. खूप आवडलं आम्हाला जेवण. त्याच्यानंतर सगळं मस्तपैकी जेवलो वगैरे, बिल वगैरे पे केलं आणि घरी जायला निघालो. चला तर मग आम्ही आज आलेलो खवणे कायाकिंग करून. एकदम मस्त वाटतं. तुम्ही पण एकदा तिथे नक्कीच भेट द्या. चला मग भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.